Hello students, मी नाटे मॅडम. Students, today we have to learn chemical properties of carbon compounds. आज आपण कार्बन कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. तर इथे कार्बन कंपाऊंड्स कंबशन ही केमिकल प्रॉपर्टी, कार्बन कंपाऊंडचं ऑक्सिडेशन, कार्बन कंपाऊंडमध्ये होणारी ॲडिशन रिॲक्शन, कार्बन कंपाऊंडची सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्यानंतर कार्बन एवढे 4 रिॲक्शन आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया कंबशन. कंबशन म्हणजे ज्वलन. समजा हायड्रोकार्बनला आपण जर कंबशन केलं, हायड्रोकार्बन ॲज वेल ॲज मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स अंडरगोज कंबशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू एमिट हीट. कार्बन कंपाऊंडला जर आपण कंबशन केलं, ज्वलन केलं ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये, तर हीट निर्माण होते. हीट अँड लाईट, एमिट हीट अँड लाईट अँड फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. तर कुठल्याही कार्बन कंपाऊंडला जर आपण हवेच्या ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये त्याचं कंबशन केलं, त्याचं ज्वलन केलं, तर हीट आणि लाईट निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हीट आणि लाईट निर्माण होते. हा कार्बन आहे. आता कार्बन कंपाऊंड बघा, CH4. मिथेनला जर समजा आपण कंबशन केलं ऑक्सिजनच्या सान्निध्यात, तर काय तयार होतो? हा कार्बन आणि हा ऑक्सिजन, तर कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन, वॉटर तयार होतो आणि हीट आणि लाईट मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. समजा हा इथेनॉल आहे, इथेनॉल. ह्या इथेनॉलचं जर समजा आपण कंबशन केलं ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये, तर ह्यातल्या कार्बन आणि हा ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन आणि ह्यातला परत ऑक्सिजन, ह्याच्यापासून वॉटर तयार होतं आणि हीट आणि लाईट एमिट होतं. त्याचप्रमाणे प्रोपेन हा LPG मध्ये हा प्रोपेन यूज केला जातो. तर हा प्रोपेन गॅस जो आहे त्याचं आपण ज्वलन केलं, तर प्रोपेन गॅसचं ज्वलन झाल्यानंतर ऑक्सिजनच्या सान्निध्यात कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो आणि वॉटर फॉर्म होतं. अशा पद्धतीने हीट लाईट पण फॉर्म होतं. अशा पद्धतीने कोणताही हायड्रोकार्बन आपण ज्वलन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि हीट लाईट ह्या गोष्टी फॉर्म झालेल्या दिसतात. आता इथे बघा, कार्बन कंपाऊंड 2 प्रकारचे असतात, सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स आणि अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स. तर सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडचं बर्निंग आणि अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडचं बर्निंग ह्याच्यात काय फरक आहे बघा. सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्सला जर बर्न विथ अ क्लीन ब्ल्यू फ्लेम. सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड जे आहेत ते स्वच्छ निळ्या ज्योतीने जळतात आणि अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न्स विथ येलो फ्लेम अँड रिलीज ब्लॅक स्मोक. अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड मात्र पिवळ्या ज्योतीने जळतात आणि त्याच्यातून ब्लॅक स्मोक म्हणजे काळा धूर, काजळी बाहेर पडते. तर सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आणि अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये हा फरक आहे. सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड स्वच्छ निळ्या ज्योतीने, तर अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड पिवळ्या आणि काजळीयुक्त ज्योतीने जळतात. दुसरं बघा, प्रोपोर्शन ऑफ कार्बन इज लेस इन स्ट्रक्चर सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स दॅन इन अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स. तर सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बनचं प्रोपोर्शन हे कसं असतं? कमी असतं. आणि अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये प्रोपोर्शन ऑफ कार्बन इज लार्जर इन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड दॅन इन सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. कार्बनच्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये काय होतं की कार्बनचं प्रोपोर्शन जास्त असतं सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडपेक्षा, आणि म्हणून काय होतं, सम अनबर्न कार्बन पार्टिकल्स आर ऑल्सो फॉर्म ड्युरिंग कंबशन ऑफ अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते बर्न केल्यानंतर, त्याचं ज्वलन झाल्यानंतर काही न जळलेले अनबर्न्ड कार्बन कंपाऊंड पार्टिकल्स म्हणजे न जळलेले कार्बन कण जे आहेत ते फॉर्म होतात आणि म्हणून काय होतं, काजळी निर्माण होते. आता इथे बघा, कंबशन ऑफ इथेनॉल एक एक्झाम्पल दिलंय. इफ ऑक्सिजन सप्लाय इज लिमिटेड, अ येलो फ्लेम इज ऑब्टेन बाय कंबशन ऑफ सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड ॲज वेल.
म्हणजे जसं इथे अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडला ज्वलन केल्यानंतर काजळी निर्माण होते, कारण की तिथे कार्बनचं प्रमाण जास्त असतं. तसंच सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये काजळीचं प्रमाण, काजळी नसते, स्वच्छ निळ्या ज्योतीने जळतं. परंतु उदाहरण जर आपण घेतलं इथेनॉलचं, इफ ऑक्सिजन सप्लाय इज लिमिटेड, अ येलो फ्लेम इज ऑब्टेन बाय कंबशन ऑफ सॅच्युरेटेड कंपाऊंड्स ॲज वेल. म्हणजे ऑक्सिजन सप्लाय जर केलं, लिमिटेड प्रमाणात जर ऑक्सिजन सप्लाय केलं तर येलो फ्लेम निर्माण होते. हे लक्षात ठेवा. पूर्णपणे ऑक्सिजन जर सप्लाय केलं तर येलो फ्लेम निर्माण होत नाही, काजळी निर्माण होत नाही. पण ऑक्सिजनचं प्रमाण जर लिमिटेड असेल तर मात्र काय होतं, काजळी निर्माण होते, येलो फ्लेम निर्माण होते. कंबशन ऑफ naphthanol. While in the flame, these hot carbon particle emit yellow light and the flame appear yellow. इथे कंबशन ऑफ नॅफ्थॅलिनचं कंबशन दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने कंबशन ऑफ कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट अँड लाईट हे सगळे प्रोड्यूस होतात. आता आपण नेक्स्ट त्याचं केमिकल रिॲक्शन बघणार आहोत, ऑक्सिडेशन. कार्बन कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय होतं, तर कार्बन कंपाऊंड ऑक्सिजनशी रिॲक्ट होतं आणि रिॲक्ट झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर फॉर्म होते. कार्बन कंपाऊंड इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज ड्युरिंग कंबशन. आता कंबशन रिॲक्शनमध्ये नेमकं काय होत असतं, तर कंबशन रिॲक्शनमध्ये कार्बन कंपाऊंड ऑक्सिजनशी रिॲक्ट होत असतात. म्हणजेच ॲक्च्युअली कंबशनमध्ये ऑक्सिडेशनच होत असतं आणि त्यामुळे हीच रिॲक्शन इथे आपण बघू शकतो. कंबशनमध्येच ऑक्सिडेशन होत असतं, त्यामुळे ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि कंबशन रिॲक्शन सेमच आहेत. कार्बन कंपाऊंड इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज ड्युरिंग कंबशन. कंबशनमध्ये त्यांचं ऑक्सिडायझेशन होतं. तर बघा इथे एक्झाम्पल, मिथेन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर, हीट अँड लाईट. सबस्टन्सेस दॅट कॅन गिव्ह ऑक्सिजन टू अदर सबस्टन्सेस आर कॉल्ड ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. जे सबस्टन्सेस दुसऱ्या सबस्टन्सला ऑक्सिजन देतात त्यांना ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट हे काय आहेत, ऑक्सिडंट्स आणि ऑक्सिडायझिंग सबस्टन्सेस आहेत. अँड ऑक्सिडंट्स अफेक्ट्स ऑन सर्टन फंक्शनल ग्रुप इन प्रेझेंट कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्समध्ये जर समजा आपण ऑक्सिडंट्स वापरले तर आपल्याला काय मिळतं, ग्रुप इज अँड ऑक्सिडंट अफेक्ट ऑन सर्टन फंक्शनल ग्रुप. काही विशिष्ट अशा फंक्शनल ग्रुपवरती ऑक्सिजनचा अफेक्ट होतो कार्बन कंपाऊंडच्या सान्निध्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल बघा, इथेनॉल गेट्स ऑक्सिडाइज बाय अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट टू फॉर्म इथेनॉइक ॲसिड. म्हणजे समजा इथेनॉल असेल आणि इथेनॉलमध्ये आपण ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट टाकलं तर ह्या ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट काय करतो, इथेनॉलला ऑक्सिजनचा पुरवठा करतो आणि इथेनॉलपासून इथेनॉइक ॲसिड तयार होतं. म्हणजे इथेनॉलपासून इथेनॉइक ॲसिड तयार करण्यासाठी कुठला ऑक्सिडायझेशन एजंट यूज केला जातो, तर ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट हा ऑक्सिडायझिंग एजंट इथे यूज केला जातो, जो की ऑक्सिजन याला पुरवतो इथेनॉलला आणि इथेनॉइक ॲसिड तयार होतं. तर हे झालं ऑक्सिडेशन. आपण कंबशन रिॲक्शन बघितली, ऑक्सिडेशन रिॲक्शन बघितली. तर कंबशन रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट, लाईट प्रोड्यूस होते. ऑक्सिडेशनमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, हीट, लाईट प्रोड्यूस होतं. आणि जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर दुसरा आपल्याला हायड्रोकार्बन मिळतो. आता थर्ड रिॲक्शन बघूया, ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय, व्हेन अ कार्बन कंपाऊंड कंबाईन्स विथ अनादर कंपाऊंड्स टू फॉर्म अ प्रॉडक्ट दॅट कंटेन ऑल द ॲटम इन बोथ द रिॲक्टन, इट इज कॉल्ड अॅन ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन जसं बघतो तशीच ही रिॲक्शन आहे. समजा एक कार्बन कंपाऊंड दुसऱ्या कार्बन कंपाऊंडशी किंवा दुसऱ्या कंपाऊंडशी जर समजा रिॲक्ट केला तर आपल्याला काय मिळतं, त्यांचा जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट कसा असतो, त्या प्रोडक्टमध्ये दोन्ही कंपाऊंडचे ॲटम्स असतात.
दोन्ही कंपाऊंडच्या रिॲक्टंटचे काय असतात, ॲटम्स असतात आणि ह्या काय म्हणतात, ॲडिशन रिॲक्शन म्हणतात. म्हणजे दोन कार्बन कंपाऊंड्स एकत्र केल्यानंतर जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो त्या प्रॉडक्टमध्ये दोन्ही कार्बन कंपाऊंडचे ॲटम्स असतात आणि त्याला आपण काय म्हणतो, ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स कंटेन अ मल्टिपल बॉन्ड ॲज देअर फंक्शनल ग्रुप. आपल्याला माहिती आहे अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये बॉन्ड कसे असतात, डबल अँड ट्रिपल बॉन्ड असतात. दे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन टू फॉर्म अ सॅच्युरेटेड कंपाऊंड ॲज द प्रॉडक्ट. तर हे खूप महत्त्वाचं आहे की जर समजा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्सचं ॲडिशन जर आपण केलं, ॲडिशन रिॲक्शन जर केली तर आपल्याला सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड मिळतो. म्हणजे अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडची ॲडिशन रिॲक्शन केल्यानंतर सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स आपल्याला प्रॉडक्ट म्हणून मिळतं. आता इथे रिॲक्शन दिलेली आहे बघा. द ॲडिशन रिॲक्शन ऑफ ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड विथ आयोडीन ऑर ब्रोमीन टेक्स प्लेस इन instantly at room temperature. Moreover, the color change can be left by eyes. Therefore, this reaction is used as a test for detection of multiple bond in a carbon compound. समजा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आयोडीन किंवा ब्रोमीनच्या सोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला रूम टेम्परेचरला आपल्याला काय मिळतं, त्याचा कलर चेंज दिसून येतो आणि कलर चेंज कॅन फेल्ट होतो. म्हणजे तो कलर चेंज काय होतो, नाहीसा होतो, आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आणि ह्या रिॲक्शनमुळे आपण ओळखू शकतो की मल्टिपल बॉन्ड आहे का त्या कार्बन कंपाऊंडमध्ये. म्हणजेच अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये आयोडीन किंवा ब्रोमीन टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज होत असेल, फेल्ट होत असेल, कमी होत असेल तर आपण सांगू शकतो की तो कार्बन कंपाऊंड हा कोणता होता, हा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड होता. आणि जर कलर फेल्ट नाही झाला तर नाहीसा नाही झाला तर आपण सांगू शकतो की त्या कार्बन कंपाऊंडमध्ये मल्टिपल बॉन्ड नव्हते, म्हणजे तो सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड होता. म्हणजे आपण ॲडिशन रिॲक्शन तिथे यूज करू शकतो ओळखण्यासाठी, डिटेक्शन करण्यासाठी. आता इथे बघा काही तुम्हाला दिलेले आहेत एक्झाम्पल. आता स्टिअरिक ॲसिड दिला आहे आणि त्याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये जर आपण टेस्ट घेतली तर डिकलराइज होत नाही, त्यामुळे हा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड नाही आहे. समजा ऑलिक ॲसिड आपण घेतला तर इथं कलर फेल्ट होतो, त्यामुळे हा काय आहे, डबल बॉन्ड, म्हणजेच हा काय आहे, अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे. पॅमेटिक ॲसिड घेतलं तर इथं कलर चेंज फेल्ट होत नाही आणि कलर फेल्ट होत नसल्यामुळे तो सॅच्युरेटेड आहे. हा लिनॉलिक ॲसिड जो आहे इथं कलर फेल्ट होतो, त्यामुळे तो कोणता आहे, अनसॅच्युरेटेड. अशा पद्धतीने आपण आयोडीनची टेस्ट घेतल्यानंतर कलर फेल्ट झाला नाही तर तो अनसॅच्युरेटेड नसतो, तो सॅच्युरेटेड असतो. आणि कलर जर फेल्ट झाला तर तो अनसॅच्युरेटेड असतो. अशा पद्धतीने ही टेस्ट आहे. द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कॅन ऑल्सो अंडरगो ॲडिशन रिॲक्शन विथ हायड्रोजन टू फॉर्म अ सॅच्युरेटेड कंपाऊंड. समजा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बरोबर जर आपण हायड्रोजनची रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन घेतली तर आपल्याला काय मिळतं, सॅच्युरेटेड कंपाऊंड मिळतं. हाऊएव्हर इट इज नेसेसरी टू यूज अ कॅटलिस्ट लाईक प्लॅटिनम ऑर निकेल फॉर दिस रिॲक्शन. ह्या ॲडिशन रिॲक्शनमध्ये प्लॅटिनम किंवा निकेल हे कॅटलिस्ट यूज केलं जातं. बघा आता आपण एक इथं घेतलेलं आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड घेतलेलं आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपण इथं घेतलंय आणि ह्या अनसॅच्युरेटेड हायड्रोजनची रिॲक्शन केली तर हायड्रोजनची रिॲक्शन केल्यामुळे काय होतं, तर इकडे जे हायड्रोजन आहेत अनसॅच्युरेटेड असल्यामुळे यांना 2-2च हायड्रोजन लागत आहेत. 1 2 3 4 1 2 3 4, त्यामुळे हा आहे CH2. हा कोणता आहे, अनसॅच्युरेटेड आहे, डबल बॉन्ड आहे. आता याच्यामध्ये दोन हायड्रोजन ॲड झाल्यामुळे हे 2 हायड्रोजन इथे येतील आणि ऑलरेडी हे आहेतच, त्यामुळे हा काय तयार झाला, CH3 आणि सिंगल बॉन्ड CH3. सिंगल बॉन्ड का येतो, कारण की हे 2 हायड्रोजन इथे जेव्हा हा हायड्रोजन इथे जेव्हा जॉईन होतो तर इथला डबल बॉन्ड जातो आणि इकडे सिंगल बॉन्ड येतो, इथला डबल बॉन्ड जातो इथे, आणि म्हणून इथे काय तयार होतं, तर हा तयार झालेला आहे तो इथेन.
इथेन आहे आणि इथे जो होता तो इथीन होता. म्हणजे इथीनमध्ये हायड्रोजनची रिॲक्शन होते आणि इथेन तयार होतो. म्हणजे एकूण काय, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होतो. ही झाली ॲडिशन रिॲक्शन. आता आपण बघूया सबस्टिट्यूशन रिॲक्शन. The reaction in which the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom group of atom is called a substitution reaction. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये एखाद्या ॲटमचा ग्रुप एखादा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप रिॲक्टंटमधल्या एखाद्या हायड्रोजनची जागा घेतो, रिॲक्टंट इज टेकन बाय अनादर ॲटम ग्रुप ऑफ कॉल्ड इज सबस्टिट्यूशन. म्हणजे रिॲक्टंटमधल्या एखाद्या ॲटमच्या ग्रुपची जागा जर दुसरा एखादा ॲटम घेत असेल तर त्या रिॲक्शनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. मिथेनचं क्लोरिनेशन इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन विच गिव्ह 4 प्रोडक्ट्स. आपल्याला 4 इथे प्रॉडक्ट्स मिळतात. आता ही रिॲक्शन बघा. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट रिॲक्ट रॅपिडली विथ क्लोरीन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हा सूर्यप्रकाशामध्ये क्लोरीनशी वेगाने काय होतो, रिॲक्ट होतो. इन दिस रिॲक्शन क्लोरीन ॲटम रिप्लेस 1 by 1 ऑल द हायड्रोजन ॲटम इन द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये जेवढे हायड्रोजन आहे त्या सगळ्या हायड्रोजनला एकानंतर एक क्लोरीन काय करतो, रिप्लेस करत असतो. आता आपण मिथेनचं उदाहरण घेऊ. हा मिथेन आहे आणि मिथेन ची क्लोरीनशी रिॲक्शन बघा सनलाईटमध्ये. आता हा क्लोरीनचा जो ॲटम आहे तर हा क्लोरीन काय करतो, यातला एक क्लोरीन या CH4 मधल्या एका हायड्रोजनला रिप्लेस करतो. त्यामुळे इथे किती राहतात, CH3Cl आणि एक हायड्रोजन एका क्लोरीन बरोबर रिप्लेस होतो, CHCl. म्हणजे इथे आपल्याला कोण मिळतं, इथे तर क्लोरोमिथेन मिळतो. हा क्लोरोमिथेन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला मिळतं. हायड्रोजन क्लोराईड मिळतं आपल्याला. आता हा जो क्लोरोमिथेन आहे हा क्लोरोमिथेन परत क्लोरीनशी रिॲक्ट होतो आणि यातला एक क्लोरीन या क्लोरोमिथेनशी काय करतो, रिॲक्ट होतो. म्हणजे इथे CH3Cl2 होतं. एका हायड्रोजनला रिप्लेस केल्यामुळे CH2Cl2 होतं. CH2Cl2 आणि एक हायड्रोजन एका क्लोरीनशी HCl तयार करतो. म्हणजे हा जो क्लोरीन आहे यातला एक क्लोरीन एका हायड्रोजनला रिप्लेस करतो आणि तो हायड्रोजन आणि हा क्लोरीन HCl बनवतो आणि हा क्लोरीन CH2Cl2 बनवतो. आता हा CH2Cl2 जो आहे हा CH2Cl2 परत Cl2शी रिॲक्ट होतो आणि या Cl2 मधला एक क्लोरीन यातल्या एका हायड्रोजनला रिप्लेस करतो. त्यामुळे ते CHCl3 होतं, CHCl3 आणि एक क्लोरीन त्या रिप्लेस झालेल्या हायड्रोजन बरोबर HCl फॉर्म करतो. आता इथे CHCl3 आहे आणि हा CHCl3 परत क्लोरीनशी रिॲक्ट होतो. आता यातला एक क्लोरीन यातल्या ह्या हायड्रोजनला रिप्लेस करतो. मग इथे हायड्रोजन राहत नाही, इथे काय राहतं, CCl4 राहतो आणि हा रिप्लेस झालेला हायड्रोजन एका क्लोरीनशी रिॲक्ट होतो आणि HCl. म्हणजे आपण इथे जर बघितलं तर क्लोरीन मिथेनशी सनलाईटमध्ये रिॲक्ट होत असताना क्लोरीन ह्या मिथेनमधल्या एकेका हायड्रोजनला 1 by 1 काय करतो, रिप्लेस करतो आणि HCl फॉर्म करतो. एक हायड्रोजन रिप्लेस झाल्यानंतर CH3Cl, दुसरा हायड्रोजन रिप्लेस झाल्यानंतर CH2Cl2, तिसरा हायड्रोजन रिप्लेस होतो तेव्हा CHCl3 आणि चौथा उरलेला हायड्रोजन रिप्लेस होतो तेव्हा CCl4. अशा पद्धतीने इथे हायड्रोजन रिप्लेस होत जातो आणि इथं क्लोरीन HCl फॉर्म करत असतो. तर इथं क्लोरीन हायड्रोकार्बनमधल्या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करत असतो आणि म्हणून ही जी रिॲक्शन आहे ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटली जाते. तर हे काय आहे, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. मिथेनचं काय झालेलं आहे, क्लोरिनेशन होतं. CH4चा शेवटी CCl4 तयार होतो. म्हणजे मिथेनमधून हायड्रोजन सबस्टिट्यूट होऊन पूर्णपणे तिथे क्लोरीन येतो. 4 हायड्रोजन रिप्लेस होतात, 4 क्लोरीनचे आयटम होतात. म्हणजे त्या मिथेनचं काय झालेलं आहे, क्लोरिनेशन झालेलं आहे आणि म्हणून या रिॲक्शनला क्लोरिनेशन ऑफ मिथेन असं म्हणतात. ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आज 4ही रिॲक्शन कार्बन कंपाऊंडच्या समजल्या का? कंबशन, ऑक्सिडेशन, ॲडिशन रिॲक्शन अँड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.